कर्जत जामखेडमध्ये मत विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवारांनी केलेला आहे आणि तसं ट्विट देखील त्यांनी केले। भाजपा तालुका उपप्रमुखाकडून पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश मोरे आणि कार्यकर्ता बाळू मोहिते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे। पैसे नाही म्हणून 1-1 रुपया गोळा केला आणि मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश मोरे बाळू मोहितेकडून मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। याच्यासाठी केला होता अट्टहास, पैशासाठी पसरला लोकांपुढे हात, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।